नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आरीवर्कचा आपला 25वा दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत पॅडेड लोड स्टिच। फक्त ती डबल शेडिंग मध्ये बघणार आहोत, म्हणजे आपण त्याच्यात डबल शेड यूज करणार आहोत। ही सुद्धा स्टिच आपण एखादी आउटलाइन करून छान लुक क्रिएट करू शकतो ब्लाउजचा, त्याच्यामुळे तुम्ही ही स्टिच नक्की शिकून घ्या। चला तर आपण वर्क करूया आपल्या कंटिन्यू स्टँडवर। तुमचा खूप छान मला प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतंय। नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर नवीन नवीन टॉपिक घेऊन येण्यासाठी मला खूप छान प्रोत्साहन मिळत आहे। असाच सगळ्यांनी सपोर्ट करत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्ही आरीवर्क शिकून घ्या। माझ्या आरीवर्क ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर मला ते कमेंट मध्ये नक्की सांगा की छान आहेत व्हिडिओ, किंवा कमेंट केलत ना की मला खूप छान वाटतं। असं नवीन नवीन विषय तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी, टॉपिक नवीन नवीन तुम्हाला शिकवण्यासाठी मला खूप छान प्रोत्साहन मिळतं। त्याच्यामुळे छान छान कमेंट करत राहा आणि असाच सगळ्यांनी सपोर्ट करत राहा। थँक्यू। बघा, इथे आपण आता पॅडेड लोडिंग स्टिचचा आपण दुसरा प्रकार बघतोय, डबल शेडिंग मध्ये। अशी एक लाईन मारून घेतलेली आहे। आता B7 ग्लू घेतलेला आहे आणि B7000 ग्लूने आपण इथे पाइपिंग थ्रेड चिटकवून घेणार आहोत। जसं मी आधीच्या पॅडेड लोडिंग स्टिच मध्ये सांगितलेलं त्याचप्रमाणे इथे करायचं आहे। बघा, इथे आता पाइपिंग थ्रेड घेतलाय, तो असं चिटकवून घेतलेला आहे। बघा, असं इथे कोपऱ्यावर जेव्हा आपण ते कट करतो ना तेव्हा असं पूर्ण निघून जातं ते, आणि मग ना आपलं फिनिशिंग मध्ये काम येत नाही। त्याच्यामुळे असं ते टोक आहे हे मी चिटकवून घेते। तुमच्याकडे जर B7000 ग्लू नसेल किंवा फॅब्रिक ग्लू नसेल तर तुम्ही आपल्या कॉटन थ्रेडनी, म्हणजे आपला जो सिलाई मशीनचा धागा असतो ना त्याने झिगझॅग लाईन मारून झिगझॅग स्टिच करून पूर्ण ती तुम्ही दोरी कवर करू शकता। आता इथे मी गोल्डन शेड घेतलेला आहे आणि 2 तार नीडल घेतलेली आहे। बघा, मी ते चिटकवलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता इथे झिगझॅग लाईन मारत नाहीये। तुम्हाला जर वाटलं तर झिगझॅग लाईन सुद्धा तुम्ही मारा, किंवा मग फॅब्रिक ग्लूने किंवा B7000 ग्लूने हे अशी चिटकवून द्या। बघा, आपण सुरुवात कोपऱ्यातून केली, पुढे 2 टाका, पाठी 2 टाका, पुन्हा पुढे 2 टाका, 1 2, पाठी 2 टाका, 1 2। सेम पद्धत आहे। आणि आपल्याला बघायचं आपले दोन्ही धागे वरती येत आहेत की नाही, किंवा कधी कधी काय होतं एक धागा सुटून जातो, त्याच्यामुळे मग फिनिशिंग बिघडतं। त्याच्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा की आपले दोन्ही धागे वरती येत आहेत की नाही। बघा, सेम पद्धत आहे, आधीच्या मी व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे त्याचप्रमाणे इथे करायचं आहे। बघा, आता इथे मी हे बाजूला काढून ठेवत आहे धागा, आणि आता इथे सेकंड शेड घेते स्काय ब्लू ची। बघा, 2 टाके मारले मी। आता पुढे आलो क्रॉस मध्ये, पुन्हा 1 टाका घेतला, पुन्हा रिवर्स पाठी गेलो, 1 टाका 2 टाका, पुन्हा रिवर्स खाली आलो, 1 टाका 2 टाका, पुन्हा रिवर्स वरती गेलो, लॉंग टाका शॉर्ट टाका। शॉर्ट टाका म्हणजेच काय, आपली लॉक स्टिच, जी आपण छोटा टाका देतो त्याला आपण लॉक स्टिच म्हणतो। बघा, पुन्हा 1 लॉंग स्टिच घेतली, त्याच्या पुढे शॉर्ट स्टिच घेतली, पुन्हा क्रॉस मध्ये खाली आलो, 1 मोठा टाका 1 छोटा टाका। बघा, पुन्हा क्रॉस मध्ये आलो,
1 टाका 2 टाका. बघा आपण पहिला टाका घेतो ना त्याने आपला स्टिच आहे जी आपली प्रॉपर वर्क आहे त्याच्यासाठी, आणि ती स्टिच लॉक करण्यासाठी आपण दुसरा छोटा टाका देतो. बघा, आणि आता दोरीच्या जी राईट साइड आहे तिथे आपण येताना खाली टाका घेतोय, आणि लेफ्ट साइडला जाताना आपण तो टाका छोटा टाका वरच्या साइडला घेतोय. बघा खाली आलो, तो टाका आपण वरती घेताना वरच्या दिशेने घेतोय. आता इथे मी लॉक स्टिच देते आहे कारण माझं पूर्ण इथे दुसरं वर्क नाही आहे स्काय ब्लू कलरच्या शेडने, त्याच्यामुळे मी इथे लॉक स्टिच देते. तर बघा मगाशी बाजूला ठेवलेला टाका घेतला आणि आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे. बघा अशी चेन स्टिच टाकत मी पुढे आलेली आहे, आणि जिथे आपली स्टिच संपलेली आहे पुन्हा तिथे क्रॉसमध्ये त्याच पद्धतीने वरती 2 टाका घेतला, खाली 2 टाका घेतले. बघा 1 टाका 2 टाका, पुन्हा वरती गेलो 1 टाका 2 टाका, लॉन्ग स्टिच शॉर्ट स्टिच, पुन्हा लॉन्ग स्टिच शॉर्ट स्टिच, पुन्हा लॉन्ग स्टिच क्रॉसमध्ये शॉर्ट स्टिच. बघा सोपी पद्धत आहे, तुम्हालाही जमेल. प्रॅक्टिस पाहिजे फक्त. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क छान येणार आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा. बघा इथे मी आता हे एंड करते. बघा जसं शेवटला आले तसं तसं मी टाके थोडे छोटे घेत जात आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती ज्या अगोदरचे व्हिडिओ आहेत, जे ट्युटोरियल व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्या पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि कशी प्रॅक्टिस करावी आणि कोणते स्टिच कशा कराव्या ह्याची सगळी मी डिटेलमध्ये माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देत असते. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा इथे आता मी एंड नॉट मारते आहे. बघा आता इथे फिनिशिंग येण्यासाठी ना आपण काय करूया, शुगर बीड्सने आपण एक कशी आउटलाईन करून घेऊया म्हणजे त्याचा लुक खूप छान दिसेल. बघा इथे मी आता कॉटन थ्रेड घेतलेला आहे, जो आपण मशीन थ्रेड असतो तो घेतलेला आहे, आणि इथे 7 नंबरची आयर्न नीडल घेतलेली आहे जी मणिकामसाठी वापरतात. बघा इथे आता शुगर बीड्स मी भरून घेते आहे. आपण लवकरच नवीन सेक्शन चालू करतोय मणी वर्कचा. त्याच्यात सगळी डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे, सुई कशी पकडायची किंवा कोणती सुई वापरायची मणींसाठी, कसं काम करायचं याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बघा 2-2 शुगर बीड्स टाकून मी अशी पूर्ण आउटलाईन करून घेत आहे. इथे तुम्ही शुगर बीड्सच्या ऐवजी कट्स बीड्स किंवा जरदोशी सुद्धा वापरू शकता. बघा अशी आउटलाईन केली ना का पूर्ण लुकच चेंज होतो, म्हणजे खूप असं छान लुक येतो त्याला, फिनिशिंग खूप छान दिसते, काम आपलं हेवी वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही अशी आउटलाईन करत जा. बघा किती छान लुक येतोय ना शुगर बीड्स लावल्यावर. आपलं काम आहे हे फिनिशिंगमध्ये दिसतं असं शुगर बीड्स लावलं किंवा कट्स बीड्स लावलेत ना तर काम आपलं खूप छान दिसेल.
बघा इथे आता एंड नॉट्स देते. तुम्ही याची भरपूर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ते खूप इझी जाईल. मी थोडं थोडंच दाखवते म्हणजे तुम्ही पण थोडं थोडं नका करू, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. जी आपली पायपिंग थ्रेड आहे तोच थोडा मोठा घ्या म्हणजे त्याच्यावर प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करता येईल. बघा 2-2 शुगर बीट्स टाकून मी पूर्ण आउटलाईन करून घेतलेले आहे आणि तुम्ही असा लुक बघू शकता किती चेंज झाला त्याचा. एकदम फिनिशिंग खूप छान दिसायला लागली, त्याचं लुक खूप छान आलं. मी एक स्क्रीनशॉट लावते म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल किती छान आपलं लुक दिसेल जर तुम्ही अशी डिझाईन केलीत तर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमचे कोणतेही डाऊट्स असतील ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांनी असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.